कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यावर आता पिता संजय मंडलिक यांच्या पाठोपाठ त्यांच्या पुत्रानेही टीका केली आहे। समरजित सिंह घाटगे हे जनक घराण्याचे खरे वारसदार असल्याचं वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलंय। तर आपली योग्यता पाहून टीका करा असा सल्ला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंडलिकांना दिलाय। आता जे महाराज साहेब जे आहे ती कोल्हापूरच्या हे सुद्धा कुठे दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाहीत, खरे वारसदार तुझ्या आणि आहोत शाहू फुले आंबेडकरांची मागणी आहोत। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कुटुंबाचा विचार उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पेदापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर पूर्वज विचार केला, अन्नाने जपला। कारण शाहू महाराजांची भूमी आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पूर्वज विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला। आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे, या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये, या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे, आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहे की जन्माला आलेला माणूस हा त्या कुटुंबाने, त्या घराण्याने छत्रपती शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेचं असं काम केलं नाही की राजेसाहेब तुम्ही केला। शाहू मिलला बंद पडून किती वर्ष झाले हो? 10, 12, 15 वर्ष झाले। त्यांना शाहू मिल बंद पडलेली अजून चालू करता आलेली नाही। तेच दुसऱ्या बाजूला राजेसाहेब तुम्ही शाहू कारखाना चांगला चालवताय, फक्त चालवताय नाही की तुमचा आदर्श आमच्यासारखे कारखानदार घेतात। आणि नेहमी माझ्या कारखान्यांना सुद्धा मी काम करत असताना, मी संचालक युवा म्हणून काम करत असताना शाहू कारखाना कशा पॅटर्नमध्ये काम करतो याच्याकडे बघून आम्ही काम करतो। आणि म्हणून माझं सांगणं असेल की जनक घराण्याचे खरे वारसदार राजे तुम्ही आहात, त्यांनी नाही। आधी पिता आणि आता पुत्र दोघांनीही छत्रपती घराण्यावरती थेट हल्ला चढवलाय। कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांच्या दत्तक वारसा हक्कावरून निर्माण केलेला वाद ताजा असतानाच आता त्यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांनी छत्रपती घराण्यावरती निशाणा साधलाय। कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबानं राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही अशी टीका केली आहे। वीरेंद्र मंडलिकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। कोल्हापूरच्या छत्रपती कुटुंबानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेचं काम केलेलं नाही। छत्रपती घराण्याऐवजी जनक घराणं म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी ते काम केलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकलं नाही। 12 ते 15 वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील छत्रपती घराण्याला सुरू करता आलेली नाही। राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे हेच आहेत। वीरेंद्र मंडलिकांच्या शाहू महाराजांवरील टीकेनंतर मवियाचे नेतेही आक्रमक झाले। छत्रपती घराण्याचा अवमान सहन करणार नाही असा इशारा देत कोल्हापुरातील मविया नेत्यांनी संजय मंडलिक आणि वीरेंद्र मंडलिकांचा समाचार घेतलाय। उद्योगधंदे करून स्वतःचे पोट भरण्यापेक्षा महाराजांनी जो विस्तार केलेला आहे शिक्षणाचा, खेळाचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि महाराजांच्यावर अशा कुठल्याही प्रकारची टीका केली जाऊ नये, राजकारणामध्ये खालच्या टीकेला जाऊन करण्यात येऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो। विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यांना पराभव दिसत असल्यामुळेच ते अशा प्रकारची टीका करत आहेत। वास्तविक त्यांचं वय पाहता त्यांनी जी टीका केली ती अशोभनीय टीका आहे। तुमचे वडील उमेदवार आहेत मला मान्य आहे, पण समोरचे उमेदवार कोण आहेत, आपण ती योग्यता आपली आहे का हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्त्वाचं होतं। निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण तुमच्याकडे कुठले मुद्देच नाही आहेत। विकासाचे मुद्दे, आपला संपर्क किती हा शोधाही वेळ आलेला आहे। तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी कोल्हापुरात मतदान होत आहे। त्याआधी कोल्हापुरात महायुती आणि मवियाचा प्रचार शिगेला पोहोचलाय। मात्र कोल्हापूरच्या याच प्रचारातून विकासाचे मुद्दे बाजूला पडून वादाचे गुद्देच जास्त पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कोल्हापूरची सुज्ञ जनता याला मतपेटीतून कसं उत्तर देते हे निकालानंतरच स्पष्ट होईल। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।